First, I wish you happy Guru Purnima. Guru Purnima is a special day to thank all the teachers. It makes the birthday of Maharshi Vedvyas. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. Guru plays very important role in our life. Thank you. Good morning. My name is Kanda Kumar Kulte. Respected principal, teachers, and all my dear friends. Today is Guru Purnima. I say few words on it. Guru Purnima is a festival that celebrated Hindus, Buddhists and Jains. Guru Purnima is also called as Vyas Purnima. Thank you. Thank you, Kavya. Next, Samruddhi Zarwekar. गुरु म्हणजे ध्यास कीर्तीचा, गुरु म्हणजे श्वास पूर्तीचा. गुरु म्हणजे ध्यास कीर्तीचा, गुरु म्हणजे श्वास पूर्तीचा. गुरु म्हणजे मार्ग यशाचा, गुरु म्हणजे किरण आशेचा. सुप्रभात. माझे नाव समृद्धी शांत जोरवेकर. मी इत्यादी 5वी मधून बोलत आहे. आज मी गुरु बद्दल 2 शब्द बोलणार आहे. गुरु म्हणजे मार्गदाता खरा, ज्ञानी याचा झरा. काढून टाकती मनातला दोष, करी उपदेश बहिमोर. गुरु देत असे जीवन आकार, करती उद्धार माणसाचा. गुरुमुळे शिष्यास मिळतो सन्मान, अधुरे ज्ञान गुरुविना. आषाढ पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा व गुरु पौर्णिमा असे ओळखले जातात. गुरु या शब्दात सारे काही सामावलेले आहे. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस काहीही करू शकत नाही. श्री महर्षी व्यास श्री गुरु द्रोणाचार्य यांचे महाभारत रामायण यातले आदर्श पाहून आजही युवकांना दिशा दाखवतात. आपले आई बाबा आपल्याला पंख देतात, पण त्या पंखांना भरारी आपले गुरुजन वर्ग म्हणजे आपले शिक्षक देतात. आजचा दिवस शिक्षकांचे आभार मानण्याचा दिवस आहे. आज मी माझ्या सर्व गुरुजनांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द इथे संपवते. गुरु आपल्याला ध्यास कीर्ती देतो. गुरु असतो ध्यास कीर्तीचा, गुरु असतो श्वास पूर्तीचा, गुरु असतो मार्ग यशाचा, गुरु असतो किरण आशेचा. सन्माननीय व्यासपीठ, गुरुवंदन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, माझे नाव आरवी कृष्णकांत अंत्रे, इयत्ता 3री. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. आई बाबा पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बल गुरुजन देतात. गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवतात. ते जीवन अभिमानाने जगायला शिकवतात. थँक्यू. Good morning to one and all. Myself Sairaj Shinde from Standard 8. Today I am going to deliver my speech. Guru holds a significance in our culture. Jiu means the darkness and Aru means the remover. Guru is someone who removes the darkness from our life and bring a light of knowledge. Guru means not only our school teacher, all those who taught us a valuable lesson in our life, like parents, grandparents, and all who guided us. Thank you. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय गुरुजन और मेरे प्यारे दोस्तों, मेरा नाम तेजल है एवं आप सभी को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं.
गुरु पूर्णिमा मूलतः भारत में मनाया जाने वाला पर्व है। यह पर्व गुरु के प्रति श्रद्धा तथा समर्पण का पर्व है। इस दिन शिष्य अपने गुरु के प्रति सम्मान, आदर और कृतज्ञता व्यक्त करते हैं। यह पर्व महाभारत के रचयिता महर्षि वेदव्यास इनके जन्म दिवस के रूप में मनाया जाता है। गुरु का हमारे जीवन में महत्वपूर्ण स्थान होता है। गुरु हमें अज्ञान रूपी अंधकार से ज्ञान रूपी प्रकाश तक ले जाते हैं। वह हमें अच्छे बुरे सही गलत भेद बताकर हमें सही राह पर चलना सिखाते हैं। गुरु हमारे भविष्य का निर्माण कर संपूर्ण देश के भविष्य का निर्माण करते हैं। हमें गुरु का सदैव सम्मान करना चाहिए, क्योंकि उनके बिना हम दुनिया में अधूरे हैं। दिया ज्ञान का भंडार हमें किया भविष्य के लिए तैयार है। हम आभारी उन गुरुओं के जो दिया अपार ज्ञान हमें। धन्यवाद। सुप्रभात, माझे नाव यश संदीप घोरपडे। आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणे इच्छितो, ते कृपया तुम्ही मन लावून ऐकावे अशी माझी नम्र विनंती। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले माझे बालमित्रांनो, सर्वांना नमस्कार। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडील व गुरु यांना ईश्वराचे स्थान दिले आहेत। आई वडील आपला जन्म देतात व आपलं पालन पोषण करतात, पण आपल्याला बुद्धी देण्याचे काम हे फक्त गुरुच करतात। महर्षी व्यास यांची जन्मदिवस आपण आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरुपौर्णिमा निमित्त साजरी करतो व गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हणून ओळखली जाते। आपली पहिली गुरु म्हणजेच आपली आई ही मला फार आवडते, त्यामुळे मी त्यावर एक गीत सादर करत आहे। कृपया तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती। ए आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही। बालपणी मी खेळ खेळत होत गायताना, बालपणी मी खेळत होत गायताना, त्यावेळी तू मला पाजलास पाना, त्यावेळी मला तू पाजलास पाना। तुझ्या या प्रेमाची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही। अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही। शाळेतून घरी येता उशीर मजला होई, शाळेतून घरी येता उशीर मजला होई। गल्लो गल्ली फिरत आई शोधित तू मला राई, गल्लो गल्ली फिरत आई शोधित तू मला राई। तुझ्या या कष्टांची तुझ्या या कष्टांची कधी जाणीव झाली नाही। अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही। अगर चाय में चीनी ना हो तो चाय पीने में क्या मजा, चाय में चीनी ना हो तो चाय पीने में क्या मजा। और आपके जैसे गुरु अगर हमारी जिंदगी में ना हो तो इस जिंदगी में जीने में क्या मजा, इस जिंदगी जीने में क्या मजा। धन्यवाद। सब यहाँ गुरु पूर्णिमा मनाने के लिए उपस्थित हुए हैं, तो सबसे पहले मैं व्यासपीठ पर उपस्थित मेरे गुरुजनों को गुरु पूर्णिमा की बधाइयाँ देती हूँ। हमारे जीवन में हमारे 3 गुरु होते हैं, हमारे माता पिता, हमारे शिक्षक और यह निसर्ग। गुरु के सिवा हम हमारे जीवन की कल्पना भी नहीं कर सकते, क्योंकि गुरु हमें जीने के लिए एक नया मार्ग देता है, हमें जीने की उम्मीद देता है और हमें हमारा जीवन जीने के लिए एक नई आशा भी देते हैं। गुरु एक ऐसा व्यक्तित्व होता है जो हमेशा उसके शिष्य के अच्छे की आशा रखता है। गुरु बिना उपजे ना ज्ञान, गुरु बिना लिखे ना सत्य, गुरु बिना मिले ना मोक्ष और गुरु बिना मिटे ना दोष। गुरु के सिवा हमें ज्ञान नहीं मिल सकता, क्योंकि गुरु
ज्ञान का सागर होते हैं। गुरु हमें हमेशा सत्य की राह पर चलना सिखाते हैं और हम में लगे दोष यानी हमारी बुरी आदतों को मिटाते हैं। गुरु हमें हमेशा प्रेरित करते हैं। गुरु एक ऐसा शब्द है जिसका अर्थ ज्ञान, प्रेरणा और मार्गदर्शन होता है। गुरु हमारे जीवन को शिस्त लगाते हैं। वो हर काम समय पर करना हो या हमारी विद्या का सम्मान करना हो। गुरु का महत्व हम शब्दों में नहीं बता सकते। बस आखिर में मैं मेरे गुरुजनों के लिए एक कविता कहना चाहती हूँ। शिक्षक है शिक्षा का सागर, शिक्षक बांटे ज्ञान बराबर। शिक्षक है मंदिर जैसी पूजा, माता पिता का नाम है दूजा। प्यासे को जैसे मिलता पानी, शिक्षक है वही जिंदगानी। प्यासे को जैसे मिलता पानी, शिक्षक है वही जिंदगानी। शिक्षक ना देखे जात पात, शिक्षक ना करे पक्षपात। शिक्षक ना देखे जात पात, शिक्षक ना करे पक्षपात। शिक्षक ना करे पक्षपात। धनवान हो या हो निर्धन, शिक्षक को है सब एक समान। Thank you. Today I am here to deliver a speech on Guru Purnima. At first, I wish you all a very happy Guru Purnima. Guru Purnima is a religious Hindu festival dedicated to offering respects to all the spiritual and academic gurus. It is celebrated as festival in India, Nepal and Bhutan by Hindus, Jains and Buddhists. According to Hindu calendar, Guru Purnima is celebrated in the Ashad. For Hindus, this day is special as Rishi Vyas, the author of Mahabharata, Rishi Vyas was born on this day. The Buddhists observe this day as the Lord Buddha gave his first sermon on this day. The teacher, the Guru, not only teaches us and gives us the knowledge, but also shows the right path to lead our life. Thank you. गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. Good morning all of you, respected teacher, principal and my all dear friends. First I want to wish you a very happy Guru Purnima. My name is Arya Krishnakant Atre. I am studying in standard 6. I want to say some few words about the Guru Purnima. Guru Purnima is a special day to thank our teachers. It comes in July on a full moon day. Guru means a teacher or a guide. We say thanks to teacher for teaching us so many things. Guru Purnima tells us to respect our teachers. On this day, the Maharshi Vyas was born. Guru Purnima is known as a Vyas Purnima also. Guru Purnima was a famous festival of India. At last, I want to say some few words about the Guru. गुरु के बिना ज्ञान नहीं, गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं. अरे भटक जाते हैं जब इंसान, तब गुरु ही देता है ज्ञान, तब गुरु ही देता है ज्ञान. Thank you. Good morning everyone. Today we are gathered to celebrate our Guru Purnima. My name is Tanvi Santosh Anap. At first, I want to wish you all a very happy Guru Purnima. According to the Hindu calendar, the Guru Purnima is celebrated in the month of the Ashadi. It is famous festival in the Hindu and Jains. The Guru are very important in our life. The Guru is not only our teacher and give his the knowledge. On this day, the students are very enjoy. We always respect our Guru and teachers. At last, I want to say a slok. Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Deo Maheshwara, Gurur Saksham Param Brahma, Tasmai Sri Gure Namah. रामकृष्ण हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वराः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या ह्या पवित्र आणि पावन दिनी
आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सासरळ यांच्या वतीनं केलेलं हे गुरुपौर्णिमेचं सुंदर असं आयोजन आणि त्या संबंधानं त्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलंय। इथं आल्यानंतर आपल्या स्कूलच्या वतीनं आमचा या ठिकाणी सन्मान केलाय, म्हणून मी या स्कूलच्या असणाऱ्या प्राचार्य आदरणीय सर सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो। जीवनामध्ये गुरूंना फार विशेष असं महत्व आहे। एक आम्ही वाक्य असं ऐकलं होतं, जिसका कोई गुरु नहीं उसका जीवन शुरू नहीं। खरं तर गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्यानं आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा खऱ्या अर्थानं हा दिवस आहे। जीवनामध्ये गुरूंना विशेषत्वानं अतिविशेषत्वानं फार असं महत्व आहे। प्रत्येकानं खऱ्या अर्थानं गुरु केलेलेच आहे। भगवान प्रभू रामचंद्रजींचा विचार जर केला तर त्यांना वशिष्ठासारखे गुरु प्राप्त झाले। भगवान गोपालकृष्णजींचा जर विचार जर केला त्यांना सुद्धा संदीपनी ऋषींसारखे गुरु प्राप्त झाले। अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या मला तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडता येतील। भगवान मच्छिंद्रनाथ आणि भगवान गोरक्षनाथ ही सुद्धा असणारे गुरु शिष्याची जोडी आहे। त्यानंतर रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ही सुद्धा गुरु शिष्याची असणारी जोडी आहे। त्यानंतर अखिल विश्वाला तत्वज्ञान ज्यांनी अभंगाच्या माध्यमातून शिकवलं असे जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज ही सुद्धा असणारे गुरु शिष्याची जोडी आहे। गुरूंना ज्ञानरूपी सूर्य शास्त्रामध्ये त्या ठिकाणी संबोधलेला आहे। अज्ञानरूपी अंधकाराची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं, त्यांना खऱ्या अर्थानं गुरु म्हटलं जातं। आणि शिष्याचं सुद्धा गुरुवरती विशेषत्वानं प्रेम असावं, विशेषत्वानं श्रद्धा असावी। आपण सर्वजण या ठिकाणी विद्यार्थी अवस्थेमध्ये आहोत। हे सर्व शिक्षक वृंद आपल्याला त्या ठिकाणी शिकवत आहेत। वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला एखाद्या विषयामध्ये जर कमतरता असेल तर पुन्हा पुन्हा आपल्या कोणते रिपीट करून घेत आहेत आणि आपण एक उंच शिखरापर्यंत पोहोचावं हा खऱ्या अर्थानं गुरूंच्या अंतःकरणामध्ये भाव असतो। विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षकांनी जे शिकवलं लक्षपूर्वक आपण काय केलं पाहिजे त्याच्याकडे ध्यान ठेवलं पाहिजे। आपलं लक्ष केंद्रित करून ते आत्मसात करण्याचा आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे। विद्यार्थ्याची लक्षणं सांगत असताना शास्त्रामध्ये असे आली, काकचेष्टा, विद्यार्थ्याचा असणारा त्या ठिकाणी भोजन सीमित असावं, श्वान निद्रा, जसं त्या ठिकाणी कुत्र्याची झोप असते तशा पद्धतीनं कुत्र जरी झोपलेलं असलं पण काही वाजल्यानंतर ते लगेच जागं होतं, तशा पद्धतीनं आपण सदैव काय असावं, दक्ष असावं। विद्यार्थी अवस्थेमध्ये आपण खऱ्या अर्थानं भूतकाळाचा आढावा घेतला पाहिजे। वर्तमान काळाच्या सीडीवरती चढून आपण भविष्य काळाकडे डोकावून पाहिलं पाहिजे। असं आपलं खऱ्या अर्थानं विद्यार्थी जीवन असलं पाहिजे। असं विद्यार्थी जीवनामध्ये गुरुवचनावरती शिक्षकांवरती आपली किती श्रद्धा असावी याला सुद्धा फार महत्व आहे। शिक्षक आपल्या ठिकाणचे दुर्गुण घालवण्याचं कार्य करतायत। शिक्षक म्हणजे आपले गुरु आहे। पहिले गुरु म्हणजे त्या ठिकाणी आपले माता पिता, ते सुद्धा आपल्याला घरी शिकवतायत आणि त्यानंतर असणारा त्या ठिकाणी गुरु जर कोण असतील, जे शिक्षक आपल्याला शाळेमध्ये शिकवतायत ते आपले गुरु आहेत। शिक्षक आपल्यामध्ये जे दुर्गुण आहे ते घालवण्याचा प्रयत्न करतायत। एका ठिकाणी फार सुंदर अशी मूर्ती बनवली, बरं सर्व विद्यार्थी ऐकताय ना आपण सर्वजण, फार सुंदर अशी मूर्ती बनवली आणि ती मूर्ती बनवत असताना तो जो मूर्तिकार आहे ना, हातामध्ये छेनी होती, हातोडी होती, ती मूर्ती घडवत होता आणि एक वेळ अशी आली, ती सुंदर मूर्ती तयार झाली
मग सर्वजण म्हणले आपण त्या मूर्तिकाराचा सन्मान करूया. त्या मूर्तिकाराचा सन्मान करायचा म्हणून त्यांना निमंत्रित केलं. सर्व ग्रामस्थ एकत्रित झाले. मूर्तिकाराला असं खुर्चीवरती बसवलं होतं. सर्वजण त्या मूर्तिकाराची स्तुती करत होते. पण बहुतेकांना स्वतःची स्तुती प्रिय नाही. स्वकीर्ती कानीनं ऐकावी, स्वपूज्यता डोळानं देखावी, असा बहुतेकांच्या अंतकरणाचा भाव आहे. मूर्तिकार म्हणू लागला, जरा थांबा, मला 2 मिनिटं बोलू द्या. आणि असंही मूर्तिकार ज्या वेळेला बोलू लागले ते म्हणले, हे बघा, सर्वजण मला सांगताय, सर्वजण माझी स्तुती करतात आणि सर्वजण म्हणतात मी मूर्ती बनवली. खर तर मूर्तिकार म्हणू लागले, मी मूर्ती बनवलीच नाही. एक वृद्ध बाबा म्हणू लागले, वारे वा, माझ्या समोर हातामध्ये छणी आणि हातुडी घेऊन बाबा तू मूर्ती बनवत होता आणि नाही कसा म्हणतो. त्यावेळेला त्या मूर्तिकारानं सांगितलं, हे बघा, जरी माझ्या हातामध्ये छणी आणि हातुडी होती, तुम्ही माझ्याकडे एक दगड आणून दिला. मी त्या छणी आणि हातुडीच्या माध्यमातून त्या दगडामधला जो नको नको भाग आहे तो नको नकोसा भाग मी काढून टाकला आणि त्याच्यामध्ये उरलेला देव शिल्लक राहिला. शिक्षक सुद्धा हेच कार्य करतायत. जे आपल्यामध्ये नको आहे ते खऱ्या अर्थानं काढून टाकण्याचा प्रयत्न करतायत. आणि जसं त्या दगडाच्या मूर्तीला देवपणा प्राप्त होतो, तशी आपल्याला त्या ठिकाणी उच्च स्थिती प्राप्त व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं शिक्षक प्रयत्न करत असतात. अशा गुरूंवरती आपला काय असावा, निश्चिम भाव असावा. त्याही पुढे ऐका, दुसरा मूर्तिकार मूर्ती बनवत होता. सर्व मूर्ती त्या ठिकाणी तयार होत आली आणि आता नाग तयार करत असताना नेमकं त्या ठिकाणी तेव्हा नाग तुटलं गेलं. एवढी 6 महिन्याची असणारी त्याची मेहनत, परिश्रम व्यर्थ गेलं. आता त्या मूर्तीला असं बाजूला ठेवण्यात आलं. महाराज, ज्यानं सहन केलं नाही त्याला दूर व्हावं लागतं आणि ज्यानं सहन केलं त्याला त्या ठिकाणी देवपणा प्राप्त होतो. म्हणून आपण सुद्धा, जरी शिक्षक आपल्याला त्या ठिकाणी बोलत असले, जरी शिक्षक कधीतरी आपल्यावरती रागवत असले, पण त्यांचं रागवणंही आपल्या हितात आहे, नित्य स्वरूपानं आपल्या हितात आहे. म्हणून जेवढे जेवढे शिक्षक आपल्याला खऱ्या अर्थानं प्राप्त झाले, हे आपले काय आहेत, गुरु आहेत. काय करतात गुरु? गुरुंबद्दल त्या ठिकाणी वर्णन करत असताना असं वर्णन केलं, अरे कोळशाच्या खाणीतून त्या ठिकाणी सोनं प्राप्त करून देणारे त्या ठिकाणी गुरु असतात. गुरु म्हणजे दगडापासून मूर्ती बनवणारे त्या ठिकाणी शिल्पकार आहे. गुरु म्हणजे पाहू जर गेलं तर चिखलापासून मूर्ती बनवणारे सुद्धा काय आहे, मूर्तिकार आहे. तसं आपल्याला घडवणारे आपले काय असतात, गुरुजी असतात. आपल्याला घडवणारे आपले शिक्षक त्या ठिकाणी असतात. महाराज, धौम्य ऋषींचा एक शिष्य होता, त्याचं नाव त्या ठिकाणी होतं आरुणी, त्याचं नाव होतं. त्याचा आपल्या गुरूंवरती फार विश्वास होता. एक उपमन्यू नावाचा आसारकांचा शिष्य होता. त्याला सांगितलं, हे बघ, तुला काम करावं लागेल. म्हणे काय? गोमातेची सेवा तुला करावी लागेल आणि अशा गोमातेची सेवा करत असताना कुणाला तू अन्न मागायचं नाही. तो आसारा उपमन्यू गोमातेचं दूध पिऊ लागला. परीक्षा घेण्यासाठी गुरुजींनी सांगितलं, तुला दूध पिण्याचा सुद्धा अधिकार नाही. तो फक्त आता दुधाचा फेस घेऊ लागला. गुरुजींना ज्या वेळेला समजलं, गुरुजींनी सांगितलं, तुला दुधाचा फेस घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि मग त्याला भूक लागली. रुईचं झाड त्याला प्राप्त झालं. रुईच्या झाडाची पानं त्यानं खाल्ली. महाराज, परिणाम असा झाला, त्याला अंधत्व आलं आणि तो एका विहिरीमध्ये पडला. गुरुजींची आठवण करत होता. गुरुजी त्या ठिकाणी आले. गुरुजींनी त्याला वरती काढलं आणि कृपा कटाक्ष निहाळिले, आपल्या पदी बैसविले. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं, त्याचं अंधत्व निघून गेलं आणि त्याला प्रेमानं त्या ठिकाणी जवळ घेतलं. गुरुजींनी त्याची घेतलेली ती काय आहे, परीक्षा आहे. आपण सुद्धा त्या ठिकाणी आपले शिक्षक आपली त्या ठिकाणी परीक्षा घेतायत. महाराज, निश्चित स्वरूपानं परीक्षा घेतायत. आपण त्याच्यामध्ये काय व्हावं, उत्तीर्ण व्हावं. आणि एखादा विद्यार्थी ज्या वेळेला डॉक्टर होतो, कोणी इंजिनियर होतो, कोणी वकील होतो, कोणी एखाद्या उच्च पदावरती त्या ठिकाणी जाऊन स्थिर होतो, त्याचा जास्तीत जास्त जर त्या ठिकाणी स्वाभिमान जर कोणाला वाटत असेल, तो शिक्षकांना त्या ठिकाणी वाटतो. महाराज, ते शिक्षक सांगत असतात, आज तुम्ही ज्यांना पाहताय त्यांना बालवयामध्ये आम्ही घडवलं, म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गुरूंची मान उंच होईल असं खऱ्या अर्थानं पुढे शिक्षण घेतलं पाहिजे. नाहीतर शिक्षक मुलांना त्या ठिकाणी प्रश्न विचारतात महाराज, आणि मुलं त्या ठिकाणी अशी उत्तरं देतात. एका आसाऱ्या शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारला, म्हणे, बाळांनो, 1000 किलो म्हणजे 1 टन होतो, मग 3000 किलो म्हणजे किती टन होईल? एक विद्यार्थी जरा
हुशार होता, मला तो उभा राहिला. तो म्हणला 1000 किलो होता तर 1 टन होत असेल, मग 3000 किलोचे टन 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 असं त्यानं उत्तर दिलं. ते उत्तर काय त्या योग्य नाही. असे उत्तर देणारे काही विद्यार्थी असतात, पण आपण खऱ्या अर्थानं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित दिलं पाहिजे. गुरुवचनावरती आपला विश्वास असला पाहिजे. शंकराचार्यांकडे एक शिष्य होता. बरं ऐका, सर्वजण ऐका. शंकराचार्य म्हणजे फार मोठा असणारा त्या ठिकाणी व्यक्तिमत्व, ज्यांचं वर्णन करत असताना शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्य कृतम वंदे भगवंतो पुनः पुनः असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते शंकराचार्य. त्यांच्याकडे एक शिष्य होता. त्यांचं त्याच्यावरती फार विशेष असं प्रेम होतं. बाकी त्यांना असं वाटायचं का आपले गुरुजी त्याच्यावरती जास्त प्रेम करतात, त्याचं महिमान सर्वांना कळावं म्हणून शंकराचार्य निघाले महाराज, तीर्थाटन करण्यासाठी निघाले. तो शिष्य समोर आला. त्या शिष्याने शंकराचार्यांना विचारलं, म्हणे गुरुजी आता तुम्ही आम्हाला सोडून चाललाय, मी तुम्हाला कोठे पाहावं? शंकराचार्याने त्याला सांगितलं, म्हणे हे जे पाणी आहे ना, पाण्यामध्ये मला बघ, म्हणजे तुला माझं दर्शन घडेल, असं शंकराचार्यांनी सांगितलं. तो दुसऱ्या दिवशी स्नानासाठी गेला. आता स्नान करण्यासाठी पाणी घ्यावं तर गुरुजींचा काय होतो, अपमान होतो. आणि मग त्यानं स्नान करणं बंद केलं. बरं 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 6 महिने झाले, त्यानं स्नान करणं बंद केलं. खरं तर स्नान केलं पाहिजे. स्नानानं शुद्धता आहे तनाची, ध्यानानं शुद्धता आहे मनाची, आणि दानानं शुद्धता आहे धनाची, असं आपल्याला त्या ठिकाणी वर्णन पाहायला भेटतं. नाहीतर एक असणारं पेशंट डॉक्टरांपर्यंत आलं. डॉक्टर साहेब ओळखलं का मला? डॉक्टर साहेब म्हणले थोडासा क्ल्यू द्या म्हणजे माझ्या लक्षात येईल. म्हणे एक 5 वर्षापूर्वी तुमच्या दवाखान्यामध्ये आले होते. बरं डॉक्टर साहेब म्हणले त्यावेळेला काय होत होतं? जरा माझं अंग तापानं फणफणलं होतं, आणि असं अंग तापानं फणफणलेलं असताना तुम्ही मला काही गोळ्या दिल्या, आणि त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं होतं स्नान करू नका. बरं आता कशासाठी आल्या? नाही म्हणे आता विचारायला आले स्नान करू का नको करू. म्हणजे 5 वर्षानंतर विचारण्यासाठी आले. बरं स्नानानं शुद्धता आहे तनाची. आणि असे असणारे शंकराचार्य, त्यांचा असणारा शिष्य 6 महिने त्यानं स्नान केले नाही. शंकराचार्य पाठीमागे आले, आणि शंकराचार्य पाठीमागे आल्यानंतर बाकीचे म्हणू लागले तुम्ही याला शिकवलं काय? त्यावेळेला शंकराचार्यांच्या लक्षामध्ये आलं आपण याला सांगितलं पाण्यामध्ये मी आहे. त्यावेळेला शंकराचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी सांगितलं, जा हा कमंडलू घे आणि गंगेमध्ये जा आणि मध्यवर्ती जाऊन एवढा कमंडलू भरून निघाला तो. आणि ज्या वेळेला गंगेमध्ये प्रवेश करायचा आणि आता गंगेमध्ये पाय ठेवायचा, त्याच्या लक्षामध्ये आलं पाणी म्हणजे त्या ठिकाणी आपले गुरुजी आहे, आणि आपला जर आता चरणाचा स्पर्श जर या पाण्याला जर झाला तर आपण गुरूंचा अवमान केल्याची आपल्याला काय लागेल, एक प्रकारचा दोष लागेल. आणि मग त्यानं डोळे मिटले, आपल्या गुरुजींचं स्मरण केलं. गुरुजी तुम्हीच मला आता कार्य सांगितलं गंगेच्या मध्यवर्ती जाऊन हा कमंडलू भरून आणायचा, आणि आता मी चाललोय खरा, पण तुम्हीच मला सांगितलं पाण्यामध्ये सुद्धा तुम्हीच आहात, आता मी करू काय? डोळे मिटले आणि त्यानं आसाराच्या गंगेच्या पाण्यावरती आपलं पाऊल ठेवलं. पण त्याच्या पावलाचा स्पर्श गंगेला होण्याच्या अगोदर त्याच्यातून कमलाचं फूल उमललं गेलं, आणि त्याचा चरणाचा स्पर्श त्या पाण्याला झाला नाही. जिथं जिथं त्यानं आपले पाऊल ठेवले तिथं तिथं कमलाचे फुलं उमलले गेले. म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी पद्मपादाचार्य पडलं. बरं कशामुळे पडलं? गुरूंवरती आसारे त्यांचे त्या ठिकाणी काय आहे? निस्सीमाची श्रद्धा, निस्सीमाचा आसारा त्यांच्या त्या ठिकाणी विश्वास. गुरु संकटातून सुद्धा बाजूला काढतात. बरं समर्थांचे एक शिष्य होते, त्या सगळ्या शिष्यांना समर्थांनी एकत्रित केलं, त्यांना त्या ठिकाणी श्लोक शिकवले. बरं एका राम जन्माच्या उत्सवाच्या वेळेला सर्वांना सांगितलं आपण भिक्षाटनासाठी जायचं. सगळे विद्यार्थी भिक्षाटनासाठी निघाले. एका भूदेवांच्या दारासमोर एक विद्यार्थी गेला आणि त्यानं त्या ठिकाणी श्लोकाचं उच्चारण केलं, समर्थाची या कांता काय भय चिंता. त्या भूदेवांना असं वाटलं हे स्वतःच्या गुरुजींचा महिमान माझ्या समोर व्यक्त करते. आणि मग त्या भूदेवांना फार राग आला, डोळे क्रोधानं लालबुंद झाले, ओढ क्रोधानं त्या ठिकाणी फडफडू लागले. आणि त्या भूदेवांनी त्या विद्यार्थ्याला शाप देऊन टाकला, जा उद्या सकाळ होईपर्यंत तुझा मृत्यू होईल. 7-8 वर्षाचा आसारा तो बाळ घाबरला. महाराज थरथर 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 कापत आपल्या गुरुजींच्या दिशेने निघाला. सज्जनगडाच्या दिशेने येत होता, रडत होता. बाकीचे सगळे विद्यार्थी त्याला मिळाले. म्हणे झालं काय? तो म्हणला भिक्षा मागण्यासाठी गेलो पण मला शाप मिळाला.
आणि ज्या वेळेला समर्थांपर्यंत त्याला नेलं, समर्थांना सगळा वृत्तांत कळाला. समर्थ म्हणले, काळजी करू नको बाळा, आहे ना तुझे गुरुजी तुझ्या पाठीमागे, तू कशाला काळजी करतो. समर्थांचे हे शब्द ज्या वेळेला त्यानं ऐकले आणि आता दिवसभर समर्थांच्या संगतीमध्ये आहे. भोजन झालं, समर्थ आता झोपण्यासाठी निघाले. हा मोठ्यानं रडू लागला. म्हणे झालं काय? म्हणे तुम्ही आता सगळे झोपी जाणार, उद्या सकाळी तुम्ही सर्वजण जागे होणार. मला त्या भूदेवांचा शाप प्राप्त झाला, उद्या सकाळी काय मी जागा होणार नाही, माझा मृत्यू निश्चित होणार. समर्थ म्हणले माझ्या जवळ ये. आणि त्या समर्थांनी त्याला सांगितलं माझ्या चरणाची सेवा कर. एक घोंगडी घेतली, त्याला सांगितलं एवढी घोंगडी अंगावरती टाकून तू सेवा कर. समर्थांना झोप लागली. ज्या भूदेवांनी शाप दिला होता ते भूदेव सुद्धा सर्वसामान्य नव्हते. अरे यमाचे दूत त्या लेकराला नेण्यासाठी आले महाराज. आणि ज्या वेळेला त्या मुलाच्या दिशेने ते फासे फेकत होते, त्या घोंगडीपर्यंत तो फासा यायचा आणि पुन्हा पाठीमागा जायचा. मुलगा पाहायचा महाराज. 4-2 वेळेला प्रयत्न झाले, यमाचे दूत पराभूत झाले, निघून गेले. सकाळ झाली, मुलगा त्या ठिकाणी तसाच राहिला. गुरुदेवांच्या चरणारविंदावरती त्यानं नतमस्तक व्हावं, त्यानं नित्य कर्म आटपलं. म्हणे आज सुद्धा सर्वांना भिक्षाटनासाठी जायचं. बरं, सगळ्यांना उभं केलं. म्हणे हे बघा, काल जिथं भिक्षाटनासाठी गेले होते आज सुद्धा तिथंच जायचं. हा पुढे आला. तो म्हणला गुरुजी आज मला जरा त्या ठिकाणी जागा बदलून द्या. आज जर मला जिवंत पाहिलं तर ते भूदेव मला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. आज तुला तिथंच जावं लागेल. निघाला महाराज. 4 पावलं टाकून पुढे गेला. म्हणे कालचा श्लोक मला आज बदलून द्या. गुरुजी म्हणले तुला कालचा श्लोक म्हणावं लागेल. गुरुजींचं वचन होतं. पुन्हा 10-5 पावलं पुढे गेलं. पुन्हा थबकला गेला. गुरुजी म्हणले झालं काय? पुन्हा पाठीमागे आला. तो समर्थांना म्हणू लागला, तुम्ही म्हटले होते ना काल ज्या घरी जायचं मी त्याच घरी जाणार. तुम्ही म्हटले ना काल जो श्लोक म्हणायचा तो श्लोक म्हणणार. फक्त माझी एक विनंती आहे, रात्री तुम्ही मला जी घोंगडी दिली होती ना तेवढी घोंगडी मला द्या, म्हणजे त्या भूदेवाचा परिणाम माझ्यावरती होणार नाही. समर्थ म्हणले ज्याच्या पाठीमागे असणारं गुरुचं बळ आहे त्याला कुठल्याही प्रकारचा असणारा भय येणार नाही. त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट नसतं. फक्त त्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये गुरूंविषयी काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. असा विश्वास अनेक साधू संत मायबापांनी ठेवला आणि त्याचा परिणाम असा झाला ते उच्च स्थानावरती खऱ्या अर्थाने विराजमान झाले. आज सर्वांना ज्ञानेश्वर महाराज माहिती आहे ना? ज्ञानोबा माहिती सर्वांना. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव सर्वांना माहिती आहे. जगद्गुरु तुकोबारांचं नाव सर्वांना माहिती आहे. आपल्याला आपल्या परिसरातील असणारे संत कवी महिपती महाराजांचं नाव माहिती आहे ना? आपल्याला सर्वांना माहिती. नामदेव महाराज. लेकरांना सुद्धा त्या ठिकाणी संत कळाले पाहिजे. आज विज्ञानानं जेवढं संशोधन केलं त्या सगळ्या संशोधनाचे जर जनक जर कोण असतील, जेवढे शोध आपल्याला त्या ठिकाणी विज्ञानामध्ये पाहायला भेटत आहेत, सगळ्या शोधाचे जनक म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराज. विद्युतचा शोध लावला. कोणी लावला विद्युतचा शोध? विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सायन्स मध्ये शिकवलं असेल ना, विद्युतचा शोध कोणी लावला? कोणी लावला? कोणी लावला? बरं, कोणी लावणार त्यापेक्षा विद्युत कशाच्या माध्यमातून निर्माण होते हे तर आपल्याला माहिती आहे महाराज. कशाच्या माध्यमातून निर्माण होते विद्युत? कशाच्या माध्यमातून? पाण्याच्या माध्यमातून निर्माण होते ना, पाण्याच्या माध्यमातून. हे आपल्याला शिकवलं महाराज. पाण्याच्या माध्यमातून विद्युत निर्माण होते. पण 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी लिहून ठेवलं होतं, तया उदकाचे नि आवेशे लख लखीत तेज दिसे, तया विजू माझी असे सलील काही. 750 वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी लिहून ठेवलं होतं. पाण्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? एक असं तत्व त्या ठिकाणी प्रगट करू शकतो ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रकाश प्राप्त होईल. तया बिजू माझी असे सलील काही. आणखी शोध त्या ठिकाणी ऐका. आपण घड्याळ त्या ठिकाणी पाहतो ना महाराज. घड्याळामध्ये 1 वाजले का 2 वाजता, 2 वाजले का 3 वाजतायत, 12 वाजल्यानंतर पुन्हा 1 वाजतो. या घड्याळाचा शोध सुद्धा ज्ञानोबारांनी लावला. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी लिहिलं, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, ए घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा. हे ज्ञानोबारांचे असणारे शब्द आहे. त्याही पुढे आणखीन ऐका. आपण चित्रपट पाहतो ना, चित्रपट, त्याच्यामध्ये कोण असतं? नट आणि असून नट आणि नटी. ज्ञानोबारा म्हणतात, हे सोमायेचे आडवस्त्र लावणी खेळवी एकला सूत्र, बाहेरी नटी छाया चित्र 84 लक्ष, पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वी भोवती फिरतो. यातही असणारं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये निरूपण केलं.
ना तरी उदो असतो चेनी आपैसे अखंडित होत जात दैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी असे ज्ञानोबारांनी अनेक आस्ताऱ्या त्या ठिकाणी शोध ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या समोर नमूद करून ठेवले. शास्त्रज्ञांनी फक्त ते आपल्या समोर प्रगट केले. त्यानंतर आपण एक न्यूटननं शोध लावला महाराज. कोणता शोध लावला न्यूटननं? सर्वांना माहिती आहे. कोणता शोध लावला न्यूटननं? ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. कुठेतरी झाडाखाली जाऊन बसला म्हणे, झाडाचं फळ खाली पडलं आणि मनामध्ये त्या ठिकाणी विचाराचं काहूर पेटलं, हे फळ खालीच का आलं, वरती का गेलं नाही? आपल्यासारखं जर बसला असतं तर आपण म्हटलो असं एकच कसं पडलं, बाकीचे केव्हा पडतील, असा विचार आपण केला असता. बरं, पण प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता ही भिन्न भिन्न आहे. जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणून ज्ञानोबारांनी केलेले हे वर्णन फार दिव्य आहे. त्यानं विचार केला, हे झाडाचं फळ खालीच का आलं, वरती का गेलं नाही? आणि त्या माध्यमातून त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध खऱ्या अर्थानं लावला. पण न्यूटननं जरी शोध लावलेला असला, त्याच्या अगोदर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं होतं का फळाली आतरुची शाखा सहजे भूमिसी उतरे देखा. असे असणारे अनेक असणारा अध्यात्म आणि विज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणून खऱ्या अर्थानं ज्या ज्ञानोबारांनी असणारे हे शोध लावले ते सुद्धा म्हणतायत हे सर्व मी शक्य केलं त्याला कारण फक्त त्या ठिकाणी माझे श्री गुरु आहे. आपण त्या ठिकाणी अभंग ऐकला असेल, श्री गुरु सारिखा आसता पाठी राखा. श्री गुरु सारिखा आसता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी राजियाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारिखा आसता पाठी राखा. ज्ञानोबाराय म्हणतात श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी राधियाची कांता काय भीक मागे मनाच्या जोगे सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानोबारांचे शब्द आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबारांनी आपल्या श्री गुरुजींची वंदना करत असताना सांगितलं, मदरदही सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. असं ज्ञानोबारांनी आपल्या गुरुजींचं त्या ठिकाणी वर्णन केलं. अशी असणारी खऱ्या अर्थानं गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी त्या ठिकाणी तिथी म्हणजे त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा आहे. काल त्या ठिकाणी सुट्टी असल्यामुळं तो असणारा त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलाय आणि आम्हाला ह्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं निमंत्रण दिलं आणि त्या माध्यमातून तुमच्याशी 4-2 मिनिटं का होईना हितगुज साधण्याची आम्हाला संधी प्राप्त करून दिली. म्हणून पुन्हा एकदा सर्व असणारे संयोजक, सर्व असणारे शिक्षक त्यांच्या विषयी मी त्या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो. त्यांना त्या ठिकाणी अभिवादन देतो आणि असेच असणाऱ्या त्या ठिकाणी उत्सव खऱ्या अर्थाने ही परंपरा टिकवणं फार महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपले खऱ्या अर्थानं सणवार त्या ठिकाणी कळायला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करणारे अनेक सण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. बरं, अनेक सण पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये भावाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे त्या ठिकाणी भाऊबीजेचा आहे. स्वतःच्या पतीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे त्या ठिकाणी दिवाळी पाडव्यात आहे. असा असणारा त्या ठिकाणी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे हा गुरुपौर्णिमेचा आहे. असे असणारा त्या ठिकाणी उत्सव प्रतिवर्षी खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपन्न व्हावे आणि ह्या विद्यार्थ्यांवरती संस्कार व्हावे आणि असे विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी संस्कार होत असताना खऱ्या अर्थाने ती संस्काराची शिदोरी त्यांना प्राप्त व्हावी. खरं तर शालेय शिक्षणाबरोबर त्याच्याबरोबर त्यांना थोडासा अध्यात्माचा सुद्धा काय असावा, वारसा असावा आणि ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळेल महाराज मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव,
अतिथी देव भव. म्हणून आसी आसारे संस्काराची शिदोरी घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी एक यशाचं उंच शिखर पार करावं एवढी सरिस्ता या क्षणाला व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होऊन आम्ही पुनश्च एकदा सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.